व्यक्त करत असताना आपण तितकी खबरदारी घेतली पाहिजे आणि तितकं शांत चित्ताने आपण तो कार्यक्रम नेहमीपेक्षा जास्त आपण साजरा केला पाहिजे. तुम्ही पुढे फोटो पाहिले तर त्यामध्ये पहिले ज्यांना आपण त्याग माता असं म्हणतो, ज्यांना खऱ्या अर्थानं आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप त्याग करून ही रयत शिक्षण संस्था जन्माला घातली. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना माहिती आहे की कर्मवीर भाऊराव पाटील या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक जरी असले तरी त्यांच्या मागे असणारी, मागे नव्हे तर खांद्याला खांदा देऊन सोबत असणारी जी माता होती, जिला आपण रयत माऊली त्याग माता म्हणतो, त्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील. त्यानंतर मध्ये तुम्ही फोटो पाहिला तर ते आहे आपल्या महाराष्ट्राचं नव्हे, देशाचं नव्हे तर या पूर्ण जगाचं प्रेरणास्थान आपण ज्यांना म्हणू, ज्यांना 2 छत्रपती महाराष्ट्रामध्ये घडवले, त्या राजमाता जिजाऊ. आणि त्यांच्या शेजारी जर आपण एक फोटो पाहिला तर ती माऊली म्हणजे जिचा आपण अगदी प्रातस्मरणीय, म्हणजे सकाळी उठलं तर प्रत्येकाने तिचं स्मरणच केलं पाहिजे, त्यांची आठवणच काढली पाहिजे, ज्यांच्यामुळे आज मुली शिकल्या, महिला शिकल्या आणि एकूणच अगदी आकाशाकडे भरारी घेत आहेत, त्या ज्ञानमाता सावित्रीबाई फुले. आज आपण त्या तीनही मातांच्या फोटोंना अभिवादन केलं. जगामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी किंवा वेगवेगळ्या हक्कांसाठी महिला दिन साजरा केला जातो, परंतु आपल्याकडे या फोटोतील 3 कारणं आणि महाराष्ट्रातील अत्यंत कर्तृत्ववान महिला पाहिल्या तर त्यांच्या सगळ्यांचा आदर्श आणि त्यांना एक वंदन म्हणून आज आपण हा महिला दिन साजरा करतोय. आजच्या या महिला दिनानिमित्त तितकंच कर्तृत्व संपन्न आणि आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. त्यांचा सन्मान आपण शाळेच्या वतीने करणार आहोत. आपल्या जिजामाता अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्य सौ विश्रांती कदम मॅडम यांचा आपण शाळेच्या वतीने सन्मान करतोय. आपल्या मुख्याध्यापिका भोसले मॅडम यांना विनंती असेल की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या आणि उद्याच्या महिला दिनाचं औचित्य साधून आपल्याला ज्यांचा आज खऱ्या अर्थाने एक सन्मान करायचा आहे, त्यांच्यातील स्त्री शक्तीला आपल्याला सन्मानित करायचं आहे, अशा आपल्या जिजामाता अध्यापिका विद्यालयाच्या प्राध्यापिका माधुरी पाटील मॅडम यांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, पुन्हा एकदा मी सांगतोय, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. आपण आपल्या शाळेच्या वतीने त्यांचं कौतुक करतोय. मॅडमांना विनंती असेल की आपण त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करा. नेहमीच वेगवेगळे उपक्रम जिजामाता अध्यापिका विद्यालयामध्ये कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत असतात आणि त्याच त्यांच्या मेहनतीला या ठिकाणी सन्मान केला जातो. त्यांच्या मेहनतीची मोहर आणि वारंवार ते आपल्या कृतीतून आणि शिक्षणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.